नमस्कार, मी मधुरिमा. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत काही MCQs डिपेंडिंग ऑन द इव्होल्यूशन टॉपिक. कुठले क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, कशा पद्धतीचे इव्होल्यूशन होते, होमोलॉगस इव्होल्यूशन होते, होमोलॉजी म्हणजे काय, यावरती आधारित काही क्वेश्चन्स आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. आता थोडक्यात इव्होल्यूशन म्हणजे काय, तर इव्होल्यूशन म्हणजे अशी एक प्रोसेस आहे जी ग्रॅज्युअली कॅरी आउट होते. ग्रॅज्युअल प्रोसेस त्याला आपण म्हणतो दॅट इज द इव्होल्यूशन. म्हणजे जसं तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघत असाल की अगोदर ह्युमन कसा होता आणि त्याचा इव्हॉल्व होत 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 तो कशा पद्धतीचा बनलेला आहे. सो अशाच टाईपच्या चेंजेसला आपण काय म्हणू शकतो, तर अशा टाईपच्या चेंजेसला म्हणू शकतो दॅट इज द इव्होल्यूशन. आता यावरती आधारित कुठले क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत थोडक्यात ते आपण डिस्कस करूयात. सो बघूयात इथे क्वेश्चन काय विचारला आहे. Organs that are common in the embryonic origin and have the same fundamental structure but perform the different functions are called. ते काय म्हटले की सेम एम्ब्रियॉनिक ओरिजिन आहे आणि त्यांच्या फंडामेंटल स्ट्रक्चर्स जे आहे म्हणजे स्ट्रक्चरली जे काय आहे ते सिमिलर आहे, पण त्यांचे फंक्शन्स जे आहेत ते डिफरंट आहे. फंक्शन्स आर द डिफरंट. सो त्याला आपण काय म्हणतो. सो ऑप्शन्स बघा काय सांगितले. होमोजिनियस ऑर्गन्स, होमोलॉगस ऑर्गन, ॲनालॉगस ऑर्गन्स आणि वेस्टिजियल ऑर्गन्स असे 4 ऑप्शन आहे. म्हटलं काय की कॉमन एम्ब्रियॉनिक ओरिजिन आहे, फंडामेंटल स्ट्रक्चर सेम आहे, दॅट मीन्स दॅट इज द होमोलॉगस ऑर्गन्स. मग कशा पद्धतीचे एक एक्झाम्पल बघूया. तिथे ह्युमनमध्ये बघा, ह्युमनमध्ये तुम्हाला हे हँड आहे, त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला जे काही दिसतंय की याच्यामध्ये वरती तुम्हाला ह्युमरस दिसते, त्यानंतर रेडियस दिसते, अल्ना दिसते, कार्पेल्स, त्यानंतर मेटाकार्पेल्स अँड फॅलॅंजिस असा पार्ट दिसतोय. सिमिलरली कॅटमध्ये पण तुम्ही जर का बघितलं तर तुम्हाला फंडामेंटल स्ट्रक्चर सेम बघायला मिळेल. हा वरचा पार्ट ह्युमरस, रेडियस, अल्ना, कार्पेल्स अशा टाईपमध्ये. किंवा तुम्ही वेल मासा जो आहे त्याच्यामध्ये पण बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीचे बघायला मिळतील. किंवा इथे बॅटमध्ये जे काही विंग्ज आहेत त्या विंग्जमध्ये पण तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे हा जो पार्ट आहे तो आहे ह्युमरस, देन रेडियस, देन अल्ना, कार्पेल्स, मेटाकार्पेल्स आणि फॅलॅंजिस अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल. सो ह्यांचे फंक्शन्स काय आहेत, तर ह्यांचे फंक्शन्स आहेत डिफरंट. फंडामेंटल स्ट्रक्चर जरी सेम असेल तरी फंक्शन, जसं बॅट जो आहे त्याचे विंग्स कशासाठी आहे त्याला, तर फ्लाईंगसाठी विंग्स आहे. ह्युमनचा हँड कशासाठी आहे, तर डिफरंट ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी हँड आहेत. कॅटचे लेग्स कशासाठी आहेत, तर वॉकिंगसाठी लेग्स आहेत. सो अशा टाईपमध्ये फंक्शन्स डिफरंट आहे, पण त्यांचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, आतले अरेंजमेंट जर बघितली, सो दॅट इज द सेम. आणि त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो, दीज आर द होमोलॉगस ऑर्गन्स. नेक्स्ट क्वेश्चन विचारत बघूयात. होमोलॉजी इज द सिमिलॅरिटी अमॉंग द organ of the different organism having a common ancestry of the embryonic origin. Then similarity among the organs of the different organism having a different ancestry. इथे सांगितले त्यांनी कॉमन ancestry, इथे सांगितलं डिफरंट ancestry. त्यानंतर थर्ड आहे द सिमिलॅरिटी अमॉंग द ऑर्गन्स डिफरंट ऑर्गॅनिझम बेस्ड ऑन द कॉमन फंक्शन बट डिफरंट इन द ओरिजिन. ओरिजिन इथे डिफरंट म्हणतायत. त्यानंतर द डिसिमिलॅरिटी अमॉंग द ऑर्गन्स, ऑर्गन्समध्ये सिमिलॅरिटी नाही आहे, ऑफ अ डिफरंट ऑर्गॅनिझम हॅविंग अ डिफरंट ॲन्सेस्ट्री ऑर एम्ब्रियॉनिक ओरिजिन. आत्ताच आपण बघितलं होमोलॉगस ऑर्गन काय आहे. होमोलॉगस ऑर्गन म्हणजेच होमोलॉजी आपण बघितली, आणि होमोलॉजी बघितली म्हणजे आपल्याला एक कळालं आहे होमोलॉगस ऑर्गनमध्ये की त्यांची एम्ब्रियॉनिक ॲन्सेस्ट्री कॉमन आहे. एम्ब्रियॉनिक ॲन्सेस्ट्री जी आहे ती आहे कॉमन, ठीक आहे. त्यानंतर त्यांचं फंडामेंटल जे स्ट्रक्चर आहे ते आहे सिमिलर. फंडामेंटल स्ट्रक्चर जे आहे ते आहे सिमिलर, बट दे परफॉर्म द डिफरंट फंक्शन. डिफरंट फंक्शन्स ते कॅरी आउट करतायत, फंक्शन्स ते कॅरी आउट करतायत, ठीक आहे. मग यामध्ये कुठलं करेक्ट ऑप्शन आहे, द सिमिलॅरिटी अमॉंग द ऑर्गन्स ऑफ द डिफरंट ऑर्गॅनिझम. वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये, त्यांच्या ऑर्गन्समध्ये तुम्हाला सिमिलॅरिटी बघायला मिळते. हॅविंग अ कॉमन ॲन्सेस्ट्री ऑफ द एम्ब्रियॉनिक ओरिजिन म्हणजेच त्यांचं एम्ब्रियॉनिक जे आहे ते कॉमन आहे, म्हणजेच असं म्हणू शकतो की कॉमन ॲन्सेस्ट्री आहे त्यांची. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज 1. आता डिफरंट ॲन्सेस्ट्री जिथे असेल ते तुम्ही कट करू शकतात, ठीक आहे. कॉमन फंक्शन नाही आहे, डिफरंट फंक्शन आहे.
त्यानंतर इथे डिफरंट ॲन्सेस्ट्री आहे. सो तुम्हाला एकच एक ऑप्शन इथे दिसते, दॅट इज हॅविंग द कॉमन ॲन्सेस्ट्री अँड सिमिलॅरिटी अमॉंग द ऑर्गन, जसं मगाशी आपण बघितलं. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूयात क्वेश्चन काय विचारलं आहे. विंग्स ऑफ द इन्सेक्ट अँड द विंग्स ऑफ द बर्ड्स आर द एक्झाम्पल ऑफ होमोलॉगस ऑर्गन्स, ॲनालॉगस ऑर्गन्स, पॅरालिझम अँड क्लॅडोजेनेसिस. विंग्स ऑफ द इन्सेक्ट अँड विंग्स ऑफ द बर्ड. इन्सेक्ट आणि बर्डच्या विंग्समध्ये काय डिफरंट आहे किंवा ह्याचा एक्झाम्पल काय आहे. ऑप्शन्स बघा. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज द ॲनालॉगस ऑर्गन्स. होमोलॉगस नाही आहेत. होमोलॉगस जर असेल तर त्यांची ॲन्सेस्ट्री कॉमन पाहिजे, त्यांची जी रचना आहे फंडामेंटल स्ट्रक्चर ते सेम पाहिजे आणि त्यांनी फंक्शन डिफरंट केलं पाहिजे. दॅट इज कम्स अंडर द होमोलॉगस ऑर्गन. पण इन्सेक्ट आणि विंग्सचे बर्ड्सचे जे काही विंग्स आहेत ते डिफरंट फंक्शन कॅरी आउट करतात. सो पॅरालिझम दॅट इज नॉट द ऑप्शन. क्लॅडोजेनेसिस इज ऑल्सो नॉट द करेक्ट ऑप्शन. सो द करेक्ट ऑप्शन इज वॉट, दॅट इज द ॲनालॉगस ऑर्गन. सो तुम्हाला इथे दिसतंय विंग्स ऑफ द बटरफ्लाय अँड द बर्ड्स आर द ॲनालॉगस टू द स्ट्रक्चर. त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते सिमिलर आहे. सो दीज आर द ॲनालॉगस असं म्हणू शकतो आपण. नेक्स्ट this is the evolutionary process giving rise to new species that are adapted to the new habitat and the ways of life. Options आहे homoplasy, then parallel evolution, then convergent evolution and divergent evolution. काय म्हटले त्यांनी, process of giving rise to a new species that adapted to the new habitat. म्हणजेच एक त्यांचा ancestor होता. फॉर एक्झाम्पल हा एक ancestor होता. ठीक आहे. प्रोसेस ऑफ गिविंग राईज टू अ न्यू स्पीसीज. आता ह्यांनी काय केलं, एक नवीन स्पीसीजला हे अशा टाईपमध्ये नवीन स्पीसीज डेव्हलप झालेले आहेत. ठीक आहे. अँड दे आर अडॅप्टेड टू द न्यू हॅबिटेट. कारण इथलं हॅबिटेट वेगळं होतं, इथलं हॅबिटेट वेगळं आहे, म्हणून त्यांचं अडॅप्टेशन डिफरंट टाईपचं झालं आहे. आणि न्यू हॅबिटेटमध्ये गेल्याच्यामुळे त्यांचे जे काही न्यू अडॅप्टेशन झालेलं आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज द कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन. सॉरी, त्याला आपण म्हणतो दॅट इज द डायव्हर्जंट इव्होल्युशन. क्वेश्चन बघूयात. दिस इज अन इव्होल्युशनरी प्रोसेस गिविंग राईज टू न्यू स्पीसीज दॅट आर अडॅप्टेड टू द न्यू हॅबिटेट अँड द वे ऑफ द लाईफ. ऑप्शन्स आहे होमोप्लाझी, देन पॅरलल इव्होल्युशन, देन कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन अँड डायव्हर्जंट इव्होल्युशन. आता हे काय म्हटलेले आहे, गिविंग राईज टू अ न्यू स्पीसीज दॅट आर अडॅप्टेड टू द न्यू हॅबिटेट. इव्होल्युशन झालेलं आहे म्हणजे त्यांचा ॲन्सेस्टर हा सेम होता. त्यानंतर ह्या ज्या स्पीसीज आहेत ह्यांच्यापासून ज्या काही स्पीसीज तयार झाल्या आहेत त्या नवीन हॅबिटेटमध्ये गेल्या आणि नवीन हॅबिटेट गेल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ॲडॅप्टेशन्स केलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ॲडॅप्टेशन्स केलेले. ठीक आहे. त्यांचा ॲन्सेस्टर सेम होता, हॅबिटेट डिफरंट असल्यामुळे ॲडॅप्टेशन डिफरंट झाले. ॲडॅप्टेशन डिफरंट झाले म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, या स्पीसीज काय झाल्या, डायव्हर्स झालेले आहे. सो द इव्होल्युशन इज व्हॉट, दॅट इज द डायव्हर्जंट इव्होल्युशन. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज द डायव्हर्जंट इव्होल्युशन. सो डायव्हर्जंट इव्होल्युशन तुम्ही बघा, डिस्क्राइब्स द इव्होल्युशन टुवर्ड्स द डिफरंट ट्रेट इन द क्लोजली रिलेटेड स्पीसीज. सो हा त्यांचा ॲन्सेस्टर झाला. त्यानंतर हा किट फॉक्स आणि हा रेड फॉक्स. सो ह्या जे आहेत त्यांचा ॲन्सेस्टर एक कॉमन होता, पण डिफरंट हॅबिटेटमध्ये गेल्यामुळे त्यांचे ॲडॅप्टेशन्स जे आहेत ते डिफरंट झालेले आहेत. ठीक. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. डार्विन स्टडीड द फॉना अँड फ्लोरा ऑफ अंदमान अँड निकोबार आयलँडचा कुठलं त्याने फ्लोरा आणि फॉना स्टडी केलेला आहे. त्यानंतर मलयान आर्किपेलागो, देन गॅलापागोस आयलँड अँड देन पिकॅटिन आयलँड. सो द करेक्ट ऑप्शन आपल्याला माहिती आहे त्याने कुठे काय स्टडी केलं आहे, गॅलापागोस आयलँडवरती फ्लोरा आणि फॉना स्टडी केलेला आहे. सो दॅट इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, द फिंच बर्ड एक्सप्लेन. फिंच बर्ड जे आहेत ते काय एक्सप्लेन करत आहेत, कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन, अडॅप्टिव्ह रॅडिएशन, पॅरलल इव्होल्युशन की होमोप्लासी. आता फिंच बर्ड्स जे आहेत ते वेगवेगळे फिंचेस असतात. बर्ड्सचे जे फिंचेस आहेत ते वेगवेगळे असतात. बर्ड्समध्ये फिंचेस अशा पद्धतीचे असतात, काही बर्ड्समध्ये फिंचेस अशा पद्धतीचे असतात, काही बर्ड्समध्ये फिंचेस अशा पद्धतीचे असतात. सो दीज आर व्हॉट, दीज आर द डिफरंट फिंचेस. मग हे काय एक्सप्लेन करतायत, हे एक्सप्लेन करतायत दॅट इज द अडॅप्टिव्ह रॅडिएशन. मग कशा पद्धतीने अडॅप्टिव्ह रॅडिएशन, आता इथे तुम्हाला बघा
हा जो आहे हे जे आहेत हे ॲडॅप्टिव्ह रेडिएशनचे प्रकार आहे. हे फिंचेस जे आहेत त्यांचे वेगवेगळे डेव्हलप झालेले आहे. कसं काय, ते डिफरंट हॅबिटॅटमध्ये गेलेले आहेत आणि त्यांचा जो पॅरासाईट आहे तो डिफरंट आहे. सो त्याच्यामुळे काय झालं, ह्यांचे ॲडॅप्टेशन जे आहे फिंचेसचे ते डिफरंट दिसत आहेत. सो याला आपण म्हणू शकतो दीज आर आर द एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द क्वेश्चन्स. ओके, आणखी एक क्वेश्चन आहे. द क्लासिकल एक्झाम्पल ऑफ नॅचरल सिलेक्शन इन द वाईल्ड इज द केस ऑफ. ऑप्शन्स आहेत फ्रूट फ्लाय, सिल्क मॉथ, पेपर ग्रे मॉथ and evening primrose. So the correct option for that is the peppered gray moth. ठीक है. So in this way we have completed the questions from the part of the evolutionचा काही पार्ट याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. ॲडॅप्टिव्ह रेडिएशन, कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन, डायव्हर्जंट इव्होल्युशन, होमोलॉजी वगैरे हे कॉन्सेप्ट तुम्हाला समजले असतील. सो अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.